आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं याची माहिती घेणार आहोत. तर पहा, इथे 2 वाक्याचं वाचन करूयात. राजाने राजवाडा बांधला, राजूने साप मारला. तर इथे पहा, हे दोन्ही काय आहेत? कर्मणी प्रयोगाची वाक्य. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय येतं आणि कर्माला प्रत्यय नसतं, आणि कर्माचं लिंग वचन बदलल्यास क्रियापद बदलतं. तर हे 3 नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि आपण कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखू शकतो. तर इथे या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे राजाने. आता कर्माला प्रत्यय नाही आहे राजवाडा, आणि कर्माचं जर आपण वचन बदललं तर पहा, राजवाडे जर आपण केलं अनेक वचन तर क्रियापद बदलतं. बांधले असं होतं, राजाने राजवाडे बांधले. राजूने साप मारला तर राजूने सापांना मारले. तर क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतं. म्हणून हे काय असणार आहे? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं? कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतं, आणि कर्माचे लिंग वचन बदलल्यास क्रियापद देखील बदलतं. याच्यावरून आपल्याला हे कर्मणी प्रयोग